Good morning, students. So today we are with the last bit of the third chapter, that is the tunnel diode. In the last lecture we have seen the pin diode, its working, its constructional diagram, its application as well as advantage as well as disadvantage. So today we are going to study the tunnel diode, that is the last bit. So what is a tunnel diode? If suppose any diode that is being created with the concentrated of the impurities, or if the impurities been increased, then width of the depletion layer reduce and the diode behavior also changes. That we have seen in the semiconductor devices. ज्या वेळेला आपण एखाद्या डायोडची इम्प्युरिटी आपण वाढवतो तर त्यावेळेला त्याच्या डिप्लिशन रिजनमध्ये विड्थमध्ये फरक पडतो आणि त्या डायोडच्या बिहेवियरमध्ये सुद्धा बरेच चेंजेस दिसतात. इट गिव्स न्यू राईज टू द पी एन जंक्शन डायोड किंवा नवीन टाईपचा डायोड तयार होतो. इन दिस width of the junction is inversely as the square root of the impurity concentrated. याच्यामध्ये जे काय डायोडची जी काय विड्थ असणार आहे तर ती विड्थ इज इनवर्सली टू द इम्प्युरिटी दॅट वी आर यूज्ड इन द डायोड. आणि याच्यामध्ये टनल डायोडमध्ये काय आहे की द बॅरियर विड्थ इज व्हेरी स्मॉल. द बॅरियर विड्थ इज व्हेरी स्मॉल अँड so due to this the wavelength that is being visible is also very small. We can say that it is 1/5 of the wavelength of the visible light. म्हणजे जे काय तिथनं आपल्याला जे काय वेवलेंथ पास होणार आहे या डायोडमधनं किंवा वॉट एव्हर द वेवलेंथ इज गोइंग टू पास थ्रू द डायोड, that wavelength is very small. So as the barrier is very thin, electron do not enter into the next side of the barrier at the हाय स्पीड ऑफ लाईट. एक तर विड्थ कमी असल्यामुळं इलेक्ट्रॉन जे आहे तर ते एका जंक्शनपासून दुसऱ्या जंक्शनमध्ये जात नाहीत. सो ते काय होते मग एका साईडला लार्ज करंट निर्माण होतो, इफ सपोज अ प्रोसेस ऑफ पेनिट्रेटिंग द चार्जेस डायरेक्टली थ्रू द पोटेन्शियल बॅरियर इन्स्टेड ऑफ क्लाइम्बिंग ओव्हर इट इज कॉल्ड ॲज टनलिंग. ज्या वेळेला दोन्ही जंक्शन्स ची विड्थ नॅरो असते मग त्यावेळेला जे दोन्ही जंक्शनमधनं जे काय इलेक्ट्रॉन्स आणि होल्स निघणार आहेत मग ते विड्थ कमी असल्यामुळं साहजिकच आहे तर ते एका जंक्शनपासून दुसऱ्या जंक्शनला जाऊ शकत नाहीत. मग त्यावेळेला काय होतं की एका जंक्शनमधले किंवा एन टाईपमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काही प्रमाणामध्ये दुसऱ्या जंक्शनमध्ये क्लाइंब करायचा प्रयत्न करतात किंवा जंप करायचा प्रयत्न करतात आणि त्या जंपिंग प्रोसेसला आपण काय म्हणतो, टनलिंग म्हणतो. काय म्हणतो? टनलिंग. नाव इफ यू सी this is the construction diagram that I have it is in front of our इमेज. मग हे कन्स्ट्रक्शन डायग्राम काय सांगते की याच्यामध्ये एक आउटर साईडला सिरेमिक बॉडी आहे, इन्नर साईडला एक डार्क मटेरियल वापरलेलं आहे ते म्हणजे आपलं सेमीकंडक्टर मटेरियल दॅट इज द जी आर्सेनिक मटेरियल. आणि ह्या सेंटरला एक टिनचा डॉट दिलेला आहे. काय केलेलं आहे आपण, टिनचं मेटल आपण वापरतो आहे आणि त्याच्या पुढं जे आहे तर ते स्क्रीन कनेक्टर आहे अँड द अप्पर पार्ट इज कॉल्ड ॲज अन कोवर, दॅट इज द कोवर कॉन्टॅक्ट. अप्पर पार्ट जे काय कोवर कॉन्टॅक्ट आहे इट इज वन टाईप ऑफ कॉन्टॅक्ट, डोंट गेट कन्फ्यूज. वरचा जो काय पार्ट आहे इट इज ॲक्टिंग ॲज अन कॅथोड आणि खालचा जे काय कोवर कॉन्टॅक्ट जो काय पार्ट आहे इट इज ॲक्टिंग ॲज अन ॲनोड. काइंडली टेक नोट ऑफ इट. मग याच्यानंतरनं आपण जे आहे तर ते याचं कन्स्ट्रक्शन आपण बघणार आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे बघा, गॅलियम आर्सेनिक इज यूज्ड ॲज हेविली डोप्ड मटेरियल किंवा पेलेट, डोंट गेट कन्फ्यूज, पेलेट किंवा मटेरियल म्हणा. And a very small tin dot is soldered. This material or pellet is soldered on a cover base which is used for heat dissipation and it also acts as an anode contact. Upper part, that is the cathode contact, is formed by connecting the tin diode to cover cap through screen connector. म्हणजे जे काय आपलं टिन डॉट आहे तर तो टिन डॉट जे आहे तर तो टिन डॉट स्क्रीन कनेक्टरला सोल्डर केलेला असतं आणि तिथून कोवर कॉन्टॅक्टला दिलेला असतो आणि दॅट पार्ट इज कमिंग अंडर द कॅथोड. आणि द आउटर मोस्ट बॉडी ऑफ दिस टनल डायोड इज मेड अप ऑफ सिरेमिक टाईप. So now we will see the working of the tunnel diode. As we know that the electrons from the N type cannot jump over the junction barrier or they do not reach the P side. तुम्हाला मी सांगत आलो की आपलं जे काय टनल डायोड आहे तर ते त्याची विड्थ जी आहे तर त्याची विड्थ स्मॉल आहे. विड्थ स्मॉल असल्यामुळं काय होतं, इलेक्ट्रॉन जे काय एन टाईपमधनं आहेत तर ते दुसऱ्या जंक्शनमध्ये जाऊ शकत नाहीत और दे डो नॉट ट्राय टू रीच टू द पी साईड. सो
but a small existence of electron with small energy is possible to climb the barrier of the other side. काही प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते जे इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे तर ते अगदी मायक्रोमध्ये असणार आहे आणि ते काही 1-2 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते पी साईडच्या बॅरियरला पोहोचण्याचा किंवा जंप करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला तर माहीत आहे की ॲज द बॅरियर इज व्हेरी व्हेरी थिन, सो देअर विल बी द लिकेज ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम barrier. So there will be the leakage of the electrons from the barrier. As p type and n type are heavily doped, the depletion region becomes very very narrow. As when forward bias voltage is applied to the junction, the electron jump from the thin barrier and tunneling takes place. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही फॉरवर्ड बायस व्होल्टेज अप्लाय करता त्यावेळेला विड्थ लहान जरी असली तरी एन टाईपमधनं जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स पास होत नाही तर ते पी टाईपच्या रिजनमध्ये जंप करतात. काय करतात? जंप करतात आणि टनलिंग टेक्स प्लेस. द टनलिंग करंट इन्क्रीज to a maximum level. A tunneling level increase to the maximum level. When the forward bias voltage is increased, almost all electrons climb or jump to the barrier and afterward stop flowing. And when the electron flow is stopped, at that time the current is also reduced. And when the current is reduced, at that time the resistance also decrease, or the resistance try to increase in the negative region. When forward bias is given, forward current flows and the tunnel diode behaves as an ordinary diode. ज्यावेळेला टनल डायोडमध्ये आपण फॉरवर्ड बायसच्या माध्यमातून आपण व्होल्टेज अप्लाय करत असतो त्यावेळेला आपला टनल डायोड जो आहे तर तो नॉर्मल डायोडसारखा ॲक्ट होतो. म्हणजे काय, ॲज यू आर इन्क्रीजिंग द व्होल्टेज, द इलेक्ट्रॉन्स float starts from the n type and reach to the p type. Due to this the current is established or the current is produced. बट आपण ह्या डायोडमध्ये काय केलं, टल डायोडमध्ये आपण इम्प्युरिटी काय केलेलं आहे, जास्त दिलेली आहे. पण आपलं फॉरवर्ड बायसमध्ये जे आहे तर तो करंट काही प्रमाणामध्येच निर्माण होतो आणि काही प्रमाणात निर्माण झाल्यानंतर तो करंट तिथं थांबतो. कारण का, इम्प्युरिटीमधले काही प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स त्या साईडला जास्त जाऊ शकत नाहीत. त्यावेळेला there is the flow of the electrons stops. Due to this the current is also reduced. As the current reduces, the resistance also reduces. सो तुमच्या समोर जे आहे तर ते व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्सची डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे बघा. तुम्ही जर पाहायला गेलं तर अगदी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. हे व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स, तुमचं करंट स्टार्टिंगला इन्क्रीज होतो ए पॉईंटपर्यंत इन्क्रीज होतो. ए पॉईंटपासून बी पॉईंटला तो करंट डिक्रीज झालेला आहे आणि त्याच्यापुढे जरी व्होल्टेज वाढतो तर तुम्हाला अगदी मिनिमम करंट तुम्हाला राईज होताना दिसेल. पहिला पॉईंट काय सांगतो, ॲज फॉरवर्ड बायस व्होल्टेज इन्क्रीज, the current is also increased. The current is increased up to some peak voltage. पर्यंत आपल्याला एक मॅक्झिमम करंट हा मिळतो. मॅक्झिमम करंट मिळाल्यानंतर ना माझा करंट फर्दर डिक्रीज होतो किंवा करंट ड्रॉप टेक्स प्लेस अप टिल बी. म्हणजे द करंट डिक्रीजेस फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट B, and after the point B the small phase of the current is again little bit increasing. तुम्ही जर कर्वमध्ये जर पाहायला गेलं तर माझं कर्व जे आहे तर ते टनल टाईप असल्यामुळं टनल टाईपमध्ये म्हणजे द इन्क्रीजिंग again decreasing and again increasing from the point B, so it is stated as tunnel diode. So this was the working of the tunnel diode. I hope you have understood it. With this we complete our chapter number 3. याचे परत ॲप्लिकेशन्स आहेत, ॲडव्हान्टेज आहेस मी तुम्हाला ते टाकतो. इट विल बी इझी फॉर यू टू स्टडी. ओके, थँक्यू व्हेरी मच. तर नेक्स्ट याचे लेसन नंबर 3चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्ससुद्धा मी देतो जेणेकरून इट विल बी इझी फॉर यू फॉर स्टडीज अँड वी विल स्टार्ट विथ द लेसन नंबर 4. आता बघा, लेसन नंबर 1 to 3 जे काय होतं तर ते मायक्रोवेव्हवरती होतं. लेसन नंबर 4 आणि 5 जे आहे तर ते रडारवरती आहेत आणि लेसन नंबर 4 आणि 5 हे लहान आहेत. सगळ्यात आपलं मोठं लेसन कुठलं होतं, 3 नंबरचं लेसन होतं, ते आपण पूर्ण केलेलं आहे. लेसन नंबर 4 and 5 आर व्हेरी व्हेरी स्मॉल. इट मीज एक लेसन जे आहे तर ते 8 मार्काचं आहे आणि दुसरं जे आहे तर ते 12 मार्काचं आहे. अँड इट इज टोटली डिपेंडिंग अपॉन द कन्सेप्ट ऑफ द रडार. ओके, थँक्यू व्हेरी मच.